Good morning, dear students. I am Professor G.B. Shendge from College of Agriculture, Baramati. Today is our first lecture of crop science on cultivation practices of finger millet. Okay, this is the lecture of crop science first, that is paper first. This is the first lecture of crop science paper first. The title of this lecture is cultivation practices of finger millet. Okay, finger millet जे कल्टिवेशन प्रॅक्टिसेस जे की आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिले. लास्ट लेक्चरमध्ये आपण सिलेबस पाहिला क्रॉप सायन्स पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडचा. फिंगर मिलेट हे क्रॉप सायन्स पेपर फर्स्टमधील सिरियल क्रॉप आहे. सिरियल क्रॉप म्हणजे कसलं, त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, तृणधान्याचं पीक. म्हणजे जे पिकं किंवा जे क्रॉप आपण दररोजच्या आहारात आपण त्यांचा वापर करतो, दॅट इज कॉल्ड एज सिरियल क्रॉप्स. ओके, त्या सिरियल क्रॉपमधील फिंगर मिलेट हे एक महत्त्वाचं पीक आहे. याला मराठीमध्ये नाचणी असं म्हटलं जातं. आपण नाचणीची कल्टिवेशन प्रॅक्टिसेस म्हणजे सोविंगपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत जे काही कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आहेत ते आपण काय करणार आहे, पाहणार आहोत या लेक्चरमध्ये. फर्स्ट द इंट्रोडक्शन ऑफ फिंगर मिलेट. फिंगर मिलेट याला मराठीमध्ये नाचणी असं म्हणतात. याला फिंगर मिलेट हे नाव का पडलेलं आहे, कारण तुम्ही जर इमेजमध्ये पाहत असेल, फोटोमध्ये पहा, इथं फिंगर मिलेट हे काय नाचणी आहे. हे बघा, जसे आपण हाताचे जसे एक मूठ केल्यानंतर जसे फिंगर्स एकत्र येतात त्या पद्धतीने दिसतं, म्हणून याला काय म्हणतात, फिंगर मिलेट. ओके, नाचणीला फिंगर मिलेट का म्हणतात, जसे आपले बोटं एकत्र आल्यानंतर जसं झुपकं तयार होतं त्या पद्धतीने नाचणीचं जे वरचं इयर हेड असतं, कणीस म्हणतो आपण, ते दिसतं, म्हणून याला फिंगर मिलेट असं म्हणतात. याला मराठीमध्ये नाचणी किंवा नागली असे म्हणतात किंवा रागी, हे नाचणीचे नाव आहेत. नाचणीला फिंगर मिलेटला मराठीमध्ये काय म्हणतात, नाचणी म्हणतात, नागली म्हणतात, रागी म्हणतात. ओके, हे एक सिरियल तृणधान्याचं पीक आहे. हे पीक कोकण आणि गुजरात या प्रांतात नाचणीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. नाचणीचा उपयोग मोस्टली भाकरी आणि आंबील बनवण्यासाठी होतो. भाकरी तयार करण्यासाठी किंवा आंबील तयार करण्यासाठी नाचणीचा उपयोग केला जातो. नाचणीला काही भागात नागली असे म्हणतात, तर इंग्रजीत नाचणीला रागी किंवा फिंगर मिलेट म्हणतात. महाराष्ट्रामध्ये जिथं कोकण किनारपट्टी आहे किंवा खानदेशामध्ये हे पीक मोस्टली खरीपमध्ये लावलं जातं. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, राजस्थान, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, गोवा, बिहार या राज्यामध्येही नाचणी पिकवली जाते. नाचणीचे दाणे गडद विटकरी रंगाचे असून आकाराने मोहरीसारखे बारीक असतात. नाचणीच्या गडद विटकरी रंगामुळेच नाचणीपासून जे काही पदार्थ आपण बनवू त्याला आकर्षक रंग येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा नाचणीचा आहारात समावेश केला जात नाही. त्याचा कलर उग्र असल्यामुळे मोस्टली नाचणीच आपण वापरत नाही खाण्यासाठी. पण नाचणीमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन्स, मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात. नाचणीचा रंग जरी गडद तपकिरी असला तरी चव मात्र त्याची अजिबात उग्र नसते. चव त्याची चांगली असते. त्यामुळे जे गहू, ज्वारी असेल, तांदूळ असेल, मका असेल, त्यापासून जसे गोड किंवा तिखट पदार्थ बनवतात त्याचप्रमाणे नाचणीपासूनही गोड तिखट पदार्थ बनवले जातात. सी द इंट्रोडक्शन ऑफ फिंगर मिलेट. लोकल नेम. ओके, फर्स्ट पॉईंट द लोकल एल मीन्स लोकल नेम. लोकल नेम म्हणजे काय, त्या भागामध्ये, एखाद्या भागामध्ये, स्थानिक भागामध्ये नाचणीला काय म्हणतात किंवा मराठीमध्ये फिंगर मिलेटला काय म्हणतात, दॅट इज अ नाचणी और रागी. नाचणी आणि रागी हे त्याचं लोकल नाव आहे किंवा मराठीत नाव आहे. देन बॉटॅनिकल नेम. जसं तुम्ही बॉटनीमध्ये शिकलं असाल, प्रत्येक प्लांटला बॉटॅनिकल नेम असतं आणि जे ॲनिमल्स असतात त्यांना सायंटिफिक नेम असतं. कीड किंवा रोग असेल त्यांना सायंटिफिक नेम असतं, किडींना मोस्टली, आणि जे क्रॉप्स असतात त्यांना बॉटॅनिकल नेम असतं. त्याला मराठीत शास्त्रीय नाव असं म्हटलं जातं. बॉटॅनिकल नेम आहे इल्युसिन कोरॅकॅन. दिस इज द बॉटॅनिकल नेम ऑफ फिंगर मिलेट. ओके, बॉटॅनिकल नेम एक्झाममध्ये क्वेश्चन आला, राईट डाऊन द बॉटॅनिकल नेम ऑफ फिंगर मिलेट, तर ती लिहिण्याची एक पद्धत असते. बॉटॅनिकल नेम हे आयदर इटॅलिक वर्डमध्ये लिहितात किंवा इटॅलिक वर्डमध्ये न लिहिलं तर सिम्पल वर्डमध्ये लिहिल्यानंतर त्याच्या खाली काय केली जाते, अंडरलाईन दिली जाते. काही रूल आहेत बॉटॅनिकल नेम लिहिण्याचे. फर्स्ट वर्ड हा कॅपिटल असला पाहिजे आणि सेकंड वर्ड हा
स्मॉल असला पाहिजे आणि दोन्ही वर्ड खाली अंडरलाईन असली पाहिजे आणि सेपरेट अंडरलाईन असली पाहिजे, जॉईंट अंडरलाईन नाही, दोन्हीसाठी सेपरेट अंडरलाईन पाहिजे. हे काय आहेत, काही रूल्स आहेत बॉटॅनिकल नेम लिहायचे. प्रत्येक क्रॉपचं बॉटॅनिकल नेम तुम्ही एक्झाममध्ये असंच लिहिलं, जर असं लिहिलं नाही तर तुमचा अर्धा मार्क किंवा 0 मार्क्स पडतील. ओके, म्हणून बॉटॅनिकल नेम हे इटॅलिक वर्डमध्ये लिहायचं, किंवा जर इटॅलिक वर्डमध्ये नाही लिहिता आलं तर सिम्पल वर्डमध्ये लिहायचं आणि दोन्ही वर्ड खाली काय करायचे, अंडरलाईन द्यायचे, सेपरेट अंडरलाईन द्यायची. फर्स्ट वर्ड हा कॅपिटल असतो आणि सेकंड वर्ड हा स्मॉल असतो. ओके, दिस इज द बॉटॅनिकल नेम ऑफ फिंगर मिलेट. देन फॅमिली. फॅमिली म्हणजे काय, मराठीत आपण त्याला कुळ असं म्हणतो. कोणत्या कुळातून ह्या पिकाचा उगम झालेला आहे. ओके, 11वीमध्ये शिकला असाल क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप्समध्ये वेगवेगळ्या फॅमिली आहेत. ग्रॅमिनी असेल, लेग्युमिनेस असेल, पोयासेस. मोस्टली जे सिरियल क्रॉप आहेत, तृणधान्याची पिके आहेत, त्यांची फॅमिली कोणती येते, ग्रॅमिनिया. ओके, ग्रॅमिनिया, त्यालाच पोयासे असं म्हटलं जातं. ग्रॅमिनिया पोयासे. दिस इज द फॅमिली ऑफ फिंगर मिलेट. अँड ओरिजिन. ओरिजिन मीन्स ह्या पिकाचा उगम कुठून झालेला आहे. ओके, दिस इज द ओरिजिन. द फिंगर मिलेट क्रॉप इज ओरिजिनेटेड फ्रॉम इंडिया. इंडियामधून हे पिकाचा काय झालेला आहे, ओरिजिन झालं आहे. ओके, दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ फिंगर मिलेट. देन सी द इकॉनॉमिक युजेस ऑफ फिंगर मिलेट. ओके, इकॉनॉमिक युजेस ऑफ फिंगर मिलेट मीन्स उपयोग, नाचणीचा उपयोग कशासाठी केला जातो. ओके, इन जनरल आपल्याला सर्वांना माहिती आहे. ओके, नाचणीचा उपयोग कशासाठी केला जातो. ग्रेन्स इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ ब्रेड ऑन रोटी. ओके, द फिंगर मिलेट ग्रेन्स आफ्टर हार्वेस्टिंग और आफ्टर प्रोसेसिंग द ग्रेन्स ऑफ finger millet is used for the preparation of bread or roti. Okay, finger millet bread is prepared, also roti is prepared, also bhakri is prepared from the finger millet. Okay, this is the first use of the finger millet. Then second, it is used for the preparation of आंबील. आंबील माहीत आहे, तुम्हाला सर्वांना माहीत असेल, आंबट चव असते त्याची. आंबील तयार करण्यासाठी नाचणीचा उपयोग केला जातो. देन इन फिंगर मिलेट रिच इन प्रोटीन अँड कॅल्शियम. ओके, फिंगर मिलेटमध्ये सर्वात जास्त प्रोटीन आणि काय असतं, कॅल्शियम असतं. ओके, मोस्टली बघा, नाचणी, जे लहान बाळ असतात त्यांना नाचणी, डॉक्टर सांगतात नाचणी खायला घाला. ओके, त्याच्यामध्ये का, कारण याच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम आहे. जे लोक जास्त कष्टाची कामे करतात, ज्या प्रेग्नंट वुमन असतात किंवा जे लहान बाळ असतात, त्यांना मोस्टली डॉक्टर काय सांगतात, तुम्ही नाचणी खावा, कारण नाचणीमध्ये सर्वात जास्त प्रोटीन्स असतात, त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं, म्हणून नाचणी खा असं सांगतात. इट इज अ रिच इन प्रोटीन अँड कॅल्शियम. ओके, देन इट इज मोर न्यूट्रिशियस दॅन व्हीट, हेन्स व्हेरी सुटेबल फॉर पीपल डुईंग हार्ड वर्क. ओके, दिस क्रॉप और फिंगर मिलेट इज मोर न्यूट्रिशियस दॅन व्हीट. व्हीट म्हणजे काय, गहू. गव्हापेक्षा नाचणीमध्ये सर्वात जास्त प्रोटीन्स आणि कॅल्शियम असतात, व्हेरी न्यूट्रिशियस असते. म्हणून जे लोक हार्डवर्क करतात, कष्टाची कामं करतात शेतामध्ये, ओके, ज्या प्रेग्नंट वुमन आहेत किंवा जे लहान बाळ आहेत, त्यांना नाचणी हे खाण्यासाठी रिकमेंडेड केलं जातं. देन स्ट्रॉ इज यूज्ड ॲज अ फॉडर बट क्वालिटी इज व्हेरी पुअर. ओके, आणि आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर, ग्रेन्स काढून घेतल्यानंतर जो स्ट्रॉ राहतो, त्या स्ट्रॉमध्ये लिव्ज असतील, स्टेम असेल. ओके, दिस स्ट्रॉ इज यूज फॉर दी फॉडर पर्पज. फॉडर म्हणजे काय, चाऱ्यासाठी आपण वापरू शकतो. जर आपल्याकडे पाळीव प्राणी असतील, ॲनिमल्स असतील, लाईक गाय असेल, म्हैशी असेल, ओके, तर आपण तो स्ट्रॉ फॉडर म्हणून उपयोग करू शकतो. बट द क्वालिटी ऑफ स्ट्रॉ इज व्हेरी पुअर. क्वालिटी कशी असते स्ट्रॉची, व्हेरी पुअर असते, त्याच्यामध्ये न्यूट्रियनचं प्रमाण कमी असतं. ओके, दिस इज द इकॉनॉमिक युजेस ऑफ फिंगर मिलेट. ओके, देन नेक्स्ट पॉईंट, न्यूट्रिएंट कंपोजिशन ऑफ फिंगर मिलेट. ओके, फिंगर मिलेटमध्ये कोणकोणते न्यूट्रिएंट्स असतात आणि किती प्रमाणात असतात. ओके, मॉइश्चर पर्सेंटेज इन फिंगर मिलेट 13.24% मॉइश्चर इज प्रेझेंट इन द फिंगर मिलेट. देन प्रोटीन 7.6% प्रोटीन. Then carbohydrate 74.36% carbohydrate. Then fiber content 1.52%. Then minerals 2.35%. Then fat 1.3% and energy 341.6 calories per 100 gram. Per 100 gram finger millet contains 341.6 calories. Okay, this is the energy. Then this is the nutrient composition of
फिंगर मिलेट. ओके. आणि कॅल्शियमचं प्रमाणसुद्धा याच्यामध्ये सर्वात जास्त असतं. ओके. शरीराची किंवा हाडाची झीज भरून काढण्यासाठी नाचणी खाल्ली जाते. द नेक्स्ट पॉईंट इकॉलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ क्लायमेटिक अँड सॉईल रिक्वायरमेंट फॉर द ग्रोईंग ऑफ क्रॉप्स, दॅट इज कॉल्ड एज इकॉलॉजी म्हणजे काय? याच्यामध्ये 2 पॉईंटचा स्टडी केला जातो, क्लायमेट आणि सॉईल. त्या पिकाला क्लायमेट हवामान कसं लागतं आणि सॉईल जमीन कशी लागते. ओके. इकॉलॉजीमध्ये 2 पॉईंट येतात, एक आहे क्लायमेट आणि दुसरं आहे सॉईल. ओके. फर्स्ट इज द क्लायमेटिक रिक्वायरमेंट फॉर फिंगर मिलेट. ओके. क्लायमेट म्हणजे काय? हवामान असं म्हणतो, त्या पिकाला हवामान कसं लागतं. रागी इज अ ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल क्रॉप बट कॅन बी ग्रोन वेल इन व्हॅरिंग क्लायमेटिक कंडिशन्स. ओके. इट इज अ ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल क्रॉप. ओके. क्लासिफिकेशन ऑफ क्रॉपमध्ये बघितलं असेल, ट्रॉपिकल क्रॉप, सबट्रॉपिकल क्रॉप आणि टेम्परेट क्रॉप म्हणजे काय? ट्रॉपिकल म्हणजे काय? इट रिक्वायर्ड हॉट अँड ह्युमिड क्लायमेट. ओके. देन सबट्रॉपिकल इट रिक्वायर्ड वॉर्म क्लायमेट आणि टेम्परेट मीन्स इट रिक्वायर्ड कूल क्लायमेट. ओके. जे पेपर फर्स्ट आहे खरीप क्रॉप्स आहे त्या जवळजवळ सगळेच खरीप क्रॉप्स कसे आहेत? ट्रॉपिकल आणि ट्रॉपिकल क्रॉप्स आहेत, म्हणजे यांना उष्ण आणि दमट हवामान लागतं. ओके. हॉट अँड ह्युमिड इट रिक्वायर्ड हॉट अँड ह्युमिड क्लायमेट, उष्ण आणि दमट हवामान लागतं. देन इट रिक्वायर्ड वॉर्म अँड मॉइस्ट क्लायमेट. फिंगर मिल फॉर द प्रॉपर ग्रोथ ऑफ द क्रॉप इट रिक्वायर्ड वॉर्म म्हणजे कसं? उष्ण. ओके. आणि मॉइस्ट म्हणजे ओलावा, क्लायमेटमध्ये ओलावा किंवा मॉइश्चर असं क्लायमेट ह्याला लागतं. इट इज अ रेनफेड क्रॉप इन एरियाज रिसिविंग 500 to 1000 mm रेनफॉल. ओके. दिस द रेनफेड क्रॉप. फिंगर मिलेट इज अ रेनफेड क्रॉप. ओके. काही क्रॉप इरिगेटेड क्रॉप आहेत आणि काही रेनफेड क्रॉप आहेत. ओके. शुगर केन इज अ इरिगेटेड बट द फिंगर मिलेट इज अ रेनफेड क्रॉप. रेनफेड क्रॉप म्हणजे हे पीक पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर घेतलं जातं, दॅट इज कॉल्ड एज रेनफेड क्रॉप. रेनफॉल म्हणजे काय? पाऊस. ओके. हे पीक पूर्णपणे पावसावर घेतलं जातं म्हणून हे याला काय म्हटलं जातं? रेनफेड क्रॉप. आणि इरिगेटेड क्रॉप म्हणजे काय? जे पीक आपण आर्टिफिशियली काय करतो? पाणी देतो. फॉर एक्झाम्पल विहीर असेल, ओके, नदी असेल, कालवा असेल, तलाव असेल, ओके, याच्यातून आपण पिकाला पाणी देतो, दॅट इज कॉल्ड एज इरिगेटेड क्रॉप. बागायती पीक असं म्हटलं जातं. आणि रेनफेड म्हणजे पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असतं, याला आपण आर्टिफिशियली पाणी देत नाही. ओके. यालाच जिरायती पीक असं म्हटलं जातं. ओके. इट कॅन विथस्टँड इन ड्राउट कंडिशन्स. ओके. इट कॅन विथस्टँड इन ड्राउट कंडिशन. ड्राउट म्हणजे काय? त्याला आपण मराठीत दुष्काळ म्हणतो. ओके. दुष्काळ पडल्यानंतर मॉइश्चर जमिनीमध्ये खूप कमी प्रमाणात असतो. ओके. जर ड्राउट सिच्युएशन आली किंवा ड्राउट पडला, दुष्काळ आला, तरी पण हे पीक चांगल्या प्रकारे उगवून येतं, कारण ह्याला पाणी कमी प्रमाणात लागतं. ओके. दिस इज द क्लायमेटिक रिक्वायरमेंट फॉर द ग्रोईंग ऑफ फिंगर मिलेट. देन सेकंड पॉईंट ऑफ इकॉलॉजी, दॅट इज द सॉईल रिक्वायरमेंट. सॉईल म्हणजे काय? जमीन. ओके. किंवा माती कशी लागते. ओके. कोणतंही पीक लावायच्या अगोदर आपण माती कशी लागते, ती त्या पिकाला माती उगवून कशी लागते हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. रागी इज ग्रोन ऑन लाईट रेड लोम और सँडी लोम सॉईल. ओके. हे पीक लाईट रेड लोम और सँडी लोम सॉईलमध्ये लावलं जातं. ओके. पहिल्यांदा लोम सॉईल म्हणजे काय? हे लोम सॉईल म्हणजे काय? लोमी सॉईल म्हणजे काय? अशी सॉईल ज्याच्यामध्ये सँड, सिल्ट आणि क्ले पार्टिकल्स हे इक्वल प्रमाणात असतात, दॅट इज कॉल्ड एज लोमी सॉईल. आणि अशा सॉईलमध्ये सगळे पिकं, कोणतंही पीक चांगल्या प्रकारे उगवून येतं, दॅट इज द लोमी सॉईल. लोमी सॉईल म्हणजे काय? अशी सॉईल, अशी जमीन की जिच्यामध्ये सँड, सिल्ट आणि क्ले हे तिन्ही टाईप सॉईलचे आहेत, यांचं इक्वल प्रोपोर्शन असेल. फॉर एक्झाम्पल इन 100%, 100%मध्ये 33%, 33% सँडी सॉईल, 33% सिल्टी सॉईल अँड 33% क्ले सॉईल. इक्वल प्रोपोर्शन ऑफ सँड, सिल्ट आणि क्ले पार्टिकल, दॅट इज कॉल्ड एज लोमी सॉईल असं म्हटलं जातं. लाईट रेड लोम सॉईल. लाईट म्हणजे हलकी आणि लालसर. बघा कोकणामध्ये कोणत्या प्रकारचे आपल्याला सॉईल आढळते? रेड कलरची असते. ओके. दॅट इज द रेड लोम सॉईल. आणि सँडी लोम सॉईल म्हणजे कशी? सँडी म्हणजे वाळू. ओके. की ज्याच्यामध्ये क्लेचं प्रमाण कमी असतं आणि सॉईल पार्टिकल्स कसे असतात? मोठे मोठे, मॅक्रो आणि मॅक्रोपोज जास्त असतात, दॅट इज कॉल्ड एज सँडी लोम सॉईल असं म्हटलं जातं. इट इज ग्रोन
इन अल्कलाइन सॉईल. अल्कलाइन सॉईल म्हणजे काय, ॲसिडिक आणि अल्कलाइन सॉईल तुम्ही शिकला असाल टाईप्स ऑफ सॉईलमध्ये. अल्कलाइन सॉईल म्हणजे काय, न्यूट्रल सॉईल, ओके, ॲसिडिक, न्यूट्रल आणि अल्कलाइन. न्यूट्रल pH किती असतो न्यूट्रलसाठी, ॲसिडिकसाठी आणि न्यूट्रल pH किती असतो 7 म्हणजे काय, pH इज 7 दॅट इज कॉल्ड एज न्यूट्रल. ओके, pH इज लेस दॅन 7 दॅट इज कॉल्ड एज ॲसिडिक सॉईल अँड pH इज मोर दॅन 7. ओके, pH इज मोर दॅन 7 that is called as alkaline soil and pH is less than 7 that is called as acidic soil. Okay, it required alkaline soil. Alkaline soil म्हणजे काय, त्या जमिनीचा pH किती असावा, more than 7 असावा. In Maharashtra it is grown on hill slopes and on workers land. महाराष्ट्रामध्ये हे पीक मोस्टली कोकणामध्ये लावलं जातं. ओके, कोकणामध्ये कशी जमीन असते, हिली स्लोप असतो म्हणजे सपाट अशी जमीन नसते, डोंगराळ भाग असतो, डोंगराळ प्रदेश असतो ज्याच्यामध्ये जमीन सपाट नसते, अशा रिजनमध्ये किंवा अशा मातीमध्ये हे पीक लावलं जातं. किंवा वर्कस लँड म्हणजे ज्याची न्यूट्रिएंट कॅपॅसिटी त्या सॉईलची कमी असते किंवा त्याच्यामध्ये न्यूट्रिएंटचं प्रमाण नसतं, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम कोणतंच न्यूट्रिएंट नसतं, त्याला काय म्हणतात, वर्कस लँड, पडीक जमीन, की तिथं हे पीक चांगल्या प्रकारे उगवून येतं. दिस इज द सॉईल रिक्वायरमेंट फॉर finger millet. Then see the recommended varieties of finger millet. recommended varieties म्हणजे व्हरायटी म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये जात म्हणतो, ओके, किंवा वाण असं म्हणतो. ह्या पिकाच्या कोणत्या व्हरायटीज आहेत आणि ते कोणत्या व्हरायटी लावल्या पाहिजे. ओके, फर्स्ट आहे E11, देन E31, A16, देन अन्नपूर्णा, हंसा, हजारी, Godavari 202. These are the recommended varieties of finger millet. These varieties are mostly used for the cultivation of finger millet in Maharashtra. These varieties are grown in Maharashtra. Okay, E11, E31, EA16. आता ही नावं ही जिथं व्हरायटी ही रिलीज झालेली आहे एखाद्या विद्यापीठामध्ये किंवा रिसर्च स्टेशनमध्ये त्याच्यानुसार ही नावं दिलेली आहेत, अन्नपूर्णा, हंसा, हजारी आणि गोदावरी 202. Then cultivation practices, there is a cultural method. Cultural method मध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट, आता आपण कोणती व्हरायटी, आपल्याला सपोज फिंगर मिलेट लावायचं आहे तर आपण पहिल्यांदा त्याला कोणतं क्लायमेट लागतं, नंतर त्याला कोणत्या प्रकारची जमीन लागते आणि कोणती व्हरायटी आपल्याला लावायची आहे हे फिक्स केलं पाहिजे. ते फिक्स केल्यानंतर आपल्याला लँड प्रिपरेशन हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कल्चरल मेथडमधील हा पहिला पॉईंट आहे, दॅट इज अ प्रिपरेशन ऑफ लँड किंवा लँड प्रिपरेशन, जमिनीची मशागत करणे. ओके, याच्यामध्ये टिलेज प्रॅक्टिसेस केली जातात. हे पीक लावायच्या अगोदर आपण कोणकोणती टिलेज प्रॅक्टिसेस केली पाहिजे. ओके, ह्या पिकाला प्रत्येक पिकाला लँड प्रिपरेशन वेगवेगळं आहे. फिंगर मिलेट लँड crop is required 1 plowing and 2 to 3 harrowings are given and fine seed bed is prepared. Okay, before the sowing of crop the land is plowed and 2 to 3 harrowings are given for the preparation of fine seed bed. Okay, एक प्लाविंग म्हणजे काय, नांगरणी. ओके, नांगरट. आणि 2 ते 3 हॅरोइंग म्हणजे काय, कुळवणी. प्लाविंगमध्ये काय होतं, प्लाविंग काय करतं, इट ब्रेक द हार्ड पॅन ऑफ सॉईल. ओके, जी काही जमीन हार्ड झालेली आहे प्लाविंगमुळे काय होते, ती ब्रेक होते. ती ब्रेक झाल्यानंतर काय होतात, ढेकळं निघतात. ढेकळं निघाल्यानंतर हॅरोइंग केलं जातं. हॅरोइंग म्हणजे काय, कुळवणी. हॅरोच्या साहाय्याने कुळवणी केली जाते जेणेकरून ते क्लॉड्स आहेत, ढेकळं आहेत, ते काय होतात, फुटतात, ब्रेक होतात. त्याच्यासाठी हॅरोइंग केलं जातं. आणि हॅरोइंग केल्यानंतर फाईन सीडबेड, मऊ असे सीडबेड तयार करायचे जेणेकरून हे क्रॉप काय होईल, व्यवस्थित ग्रो होईल. देन सोविंग सीझन. ओके, आता हे क्रॉप पेपर फर्स्टमध्ये आहे. पेपर फर्स्टमध्ये कोणते क्रॉप्स आहेत, खरीप क्रॉप्स आहेत जे की ते खरीप सीझनमध्ये लावले जातात. आणि पेपर सेकंडमध्ये रब्बी क्रॉप्स आहेत जे की ते विंटर सीझनमध्ये लावले जातात. ओके, सोविंग सीझन, जर पेपर फर्स्ट असेल तर सोविंग सीझन सर्व क्रॉपला सेम येईल, दॅट इज अ खरीप. ओके, सोविंग सीझन इज खरीप. आणि खरीपमध्ये मोस्टली क्रॉप्स कोणत्या महिन्यामध्ये लावले जातात, जून टू जुलै. पाऊस आल्यानंतर काय लावतात, पिकं लावतात. सोविंग टाईम किंवा सोविंग मंथ इज मे टू ऑगस्ट. ओके, मे पासून ते ऑगस्टमध्ये या महिन्यामध्ये तुम्ही कधीही नाचणी लावू शकता. ओके, दिस इज द सोविंग टाईम अँड सोविंग सीझन. देन सोविंग मेथड्स.
सोईंग म्हणजे काय, पेरणी आणि मेथड म्हणजे पद्धती, पेरणीच्या पद्धती. ओके, सोईंग मेथड्स हे पीक कोणकोणत्या मेथडने आपण लावू शकतो किंवा लावलं जातं. फर्स्ट मेथड दॅट इज अ ब्रॉडकास्टिंग. ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय, विस्कटणे, हाताने सीड्स काय करतो आपण, विस्कटतो. दॅट इज कॉल्ड एज ब्रॉडकास्टिंग. सीड इज ब्रॉडकास्टेड बाय हँड अँड मिक्स्ड विथ सॉइल बाय देशी वुडन प्लाव. ओके, हाताने आपण सीड्स काय करतो, ब्रॉडकास्ट करतो, विच इज अँड मिक्स्ड विथ सॉइल, आणि सॉइलमध्ये ते मिक्स करायचे ते सीड्स, त्या सीडवरती सॉइल काय करायची, मिक्स करायची बाय युझिंग द देशी वुडन प्लाव. जो लाकडी नांगर असतो तो काय करायचा, फिरवायचा, जेणेकरून ते सीड्स काय होणार नाहीत, एक्सपोज होणार नाहीत. देन ड्रिलिंगच्या सहाय्याने किंवा त्यालाच काय म्हणतात, रो सीडिंग असं म्हटलं जातं. सीड इज ड्रिल्ड थ्रू सीड ड्रिल अँड कवर्ड विथ सॉइल बाय रनिंग बुशी ब्रांचेस ऑर इन्व्हर्टेड हॅव. ओके, ड्रिलिंग मेथडमध्ये सीड्स कशाच्या सहाय्याने लावले जातात, बाय युझिंग द सीड ड्रिल म्हणजे काय, मराठीत त्याला आपण चाड म्हणतो, जे की ज्याच्यामध्ये आपण एक मूठ काय करतो सीडचे, त्याच्यामध्ये सोडतो आणि खाली रो असतात, पाईपने काय होतात, त्या रोमध्ये ते सीड्स काय होतात, पडतात. दॅट इज कॉल्ड एज ड्रिलिंग. ओके, देन ट्रान्सप्लांटिंगच्याही सहाय्याने आपण काय करू शकतो, हे क्रॉप लावू शकतो. ट्रान्सप्लांटिंगमध्ये काय म्हणतात, पुनर्लागवड, मराठीत त्याला पुनर्लागवड असं म्हटलं जातं. याच्यामध्ये सिडलिंग्स आर रेज्ड इन नर्सरी म्हणजे काय, रोपवाटिका. ओके, रोपवाटिका म्हणजे जिथं रेसबेड तयार केले जातात, गादीवाफे तयार केले जातात आणि तिथं सीड्स काय केले जातात, लावले जातात. दॅट इज कॉल्ड एज नर्सरी, रोपवाटिका असं आपण म्हणतो. आणि नंतर 21 दिवसानंतर किंवा 2 ते 3 लीफ स्टेजला ते सीडलिंग्स काय केले जातात, रोपं काय केली जातात, उपटली जातात आणि मेन फील्डमध्ये जिथं आपल्याला क्रॉप लावायचं आहे तिथं काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात किंवा लावले जातात. दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सप्लांटिंग. ओके, वेन सीडलिंग्स आर अबाउट 5 weeks ओल्ड अँड 10 to 12 सेंटीमीटर टॉल, जेव्हा सीडलिंग्स 5 आठवड्याचे होतील किंवा 10 ते 12 सेंटीमीटर एवढी हाईट होईल, तेव्हा ते काय करायचे, ट्रान्सप्लांट करायचे. ट्रान्सप्लांटिंग करताना 2 ते 3 सीडलिंग्स आर प्लांटेड इन बंच. एका ठिकाणी 2 ते 3 सीडलिंग्स रोपं काय केली जातात, लावली जातात एकाच ठिकाणी. ऑन स्लोपिंग स्लाइड ऑफ द फ्लावर फॉर्म. दिस द सोविंग मेथड ऑफ फिंगर मिलेट. देन सीड रेट रिक्वायरमेंट. सीड रेट म्हणजे बियाण्याचे प्रमाण. हेक्टरी जर आपल्याला फिंगर मिलेट लावायचं असेल तर किती बियाणं लागतं, जर वेगवेगळ्या ब्रॉडकास्टिंगनुसार सीड रेट लागतो. ओके, जर आपल्याला ब्रॉडकास्टिंग पद्धतीने लावायचं असेल तर त्यासाठी सीड रेट किती लागतो, 10 ते 12 kg पर हेक्टर. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. ओके, 2.5 एकरासाठी 10 ते 12 किलो आपल्याला काय होतो, सीड रेट लागतो. ओके, जर आपल्याला ड्रिलिंग मेथडने जर फिंगर मिलेट लावणार असेल तर त्याच्यासाठी 8 ते 10 किलो एवढा सीड रेट लागतो. 8 ते 10 किलो बियाणं लागतं प्रति हेक्टरी. आणि ट्रान्सप्लांटिंगसाठी 2 ते 3 किलो प्रति हेक्टरी काय लागतं, बियाणं लागतं. ट्रान्सप्लांटिंगसाठी सर्वात कमी लागतं आणि ब्रॉडकास्टिंगसाठी सीड रेट सर्वात जास्त लागतो, कारण स्पेसिंग ब्रॉडकास्टिंगमध्ये मेंटेन केलं जात नाही. प्लांट टू प्लांट आणि रो टू रो स्पेसिंग मेंटेन केलं जात नाही. आणि ट्रान्सप्लांटिंगमध्ये प्लांट टू प्लांट आणि रो टू रो काय केलं जातं, स्पेसिंग मेंटेन केलं जातं. ओके, म्हणून ह्याला सीड रेट काय होतं, कमी लागतो. आणि ब्रॉडकास्टिंगसाठी सीड रेट जास्त लागतो. आणि हा हेक्टरी सीड रेट आहे. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. ओके, म्हणजे एका एकरला किती सीड रेट लागेल, सपोज ब्रॉडकास्टिंग आहे, हेक्टर 10 ते 12 लागतो, तर आपल्याला एका एकरला किती लागेल, 5 ते 6 किलो सीड रेट काय होईल, लागेल. देन सीड रेट बघितल्यानंतर स्पेसिंग म्हणजे काय, अंतर 2 पद्धतीमध्ये येतं. एक प्लांट टू प्लांट, एका प्लांटपासून दुसऱ्या प्लांटपर्यंत किती स्पेसिंग मेंटेन केलं पाहिजे. आणि रो टू रो, एका रोपासून दुसऱ्या रोपर्यंत. ओके, ड्रिलिंग आणि ट्रान्सप्लांटिंग. ब्रॉडकास्टिंगमध्ये स्पेसिंग मेंटेन केलं जात नाही. ड्रिलिंगसाठी किती स्पेसिंग ठेवलं पाहिजे, 15 ते 25 आणि 5 ते 7.5 सेंटीमीटर एवढं काय केलं पाहिजे, स्पेसिंग ठेवलं पाहिजे. आता फर्स्ट हे काय आहे, रो टू रो, आणि सेकंड आहे ते प्लांट टू प्लांट. ओके, फर्स्ट स्पेसिंग असतं ते रो टू रो असतं, हे जास्त असतं. आणि सेकंड असतं ते प्लांट टू प्लांट असतं, ते स्पेसिंग कमी असतं. ओके, 15 ते 25 एवढं आपण स्पेसिंग 2 प्लांटच्या मध्ये ठेवू शकतो. आणि रो हे काय झाले, ओके, सो हे 2 प्लांट झाले तर, आणि हे 2 रो झाल्या. रोमध्ये आपण 15 ते 25 एवढं स्पेसिंग ठेवू शकतो आणि रोमध्ये 7.5 सेंटीमीटर एवढं ठेवू शकतो. देन ट्रान्सप्लांटिंगसाठी 37.5 to 50
37.5 ते 50 याच्यामध्ये किती तुम्ही स्पेसिंग ठेवू शकता रो टू रो, आणि प्लांट टू प्लांट 15 ते 22.5 सेंटीमीटर एवढं स्पेसिंग ठेवलं जातं. देन फर्टिलायझर ॲप्लिकेशन. स्पेसिंग झाल्यानंतर फर्टिलायझर म्हणजे काय, खते. ओके, खतामध्ये परत 2 टाईप पडतात, एक आहे सेंद्रिय खत आणि दुसरं आहे रासायनिक. मॅन्युरिंग आणि फर्टिलायझर ॲप्लिकेशन. मॅन्युरिंग म्हणजे आपण त्याच्यामध्ये सेंद्रिय खतं टाकतो, जे लाईक FIM असेल, कंपोस्ट असेल, वर्मी कंपोस्ट असेल, गांडूळ खत असेल, ओके, शेणखत असेल. ओके, देन हे काय आहेत, मॅन्युअर आहेत. आणि केमिकल फर्टिलायझरमध्ये युरिया असेल, फॉस्फरस असेल, पोटॅशियम असेल. ओके, हे आपण केमिकल फर्टिलायझरमध्ये टाकतो. 8 ते 10 टन्स FIM. मॅन्युरिंगमध्ये 8 ते 10 टन्स FIM पर हेक्टर इज ॲडेड बिफोर द सोईंग ऑफ क्रॉप. ओके, पीक लावायच्या अगोदर जेव्हा आपण टिलेज ऑपरेशन करत असो, लँड प्रिपरेशन करतो, वन प्लाविंग झाल्यानंतर, हॅरोईंगच्या अगोदर काय केलं जातं, शेणखत काय केलं जातं, त्या जिथं आपल्याला हे क्रॉप लावायचं तिथं काय केलं जातं, स्प्रेड केलं जातं. 8 ते 10 टन्स एवढं काय केलं जातं, शेणखत टाकलं जातं. 1 टन म्हणजे 1000 किलो. ओके, 8 ते 10 टन्स एवढं शेणखत काय केलं जातं, हेक्टरी टाकलं जातं. ते झाल्यानंतर ते बिफोर सोईंग, पीक लावायच्या अगोदर टाकलं जातं. आणि पीक लावल्यानंतर किंवा पीक लावायच्या वेळेस 50 किलो नत्र, N म्हणजे नायट्रोजन, अँड 25 kg P म्हणजे फॉस्फरस इज गिवन ॲट द टाईम ऑफ सोईंग ऑर ट्रान्सप्लांटिंग. जेव्हा आपण पीक लागवड करणार असो किंवा पुनर्लागवड करणार असो, ट्रान्सप्लांटिंग करणार असो, तर त्यावेळेस आपल्याला 50 किलो नत्र, ओके, आणि 25 किलो स्फुरद एवढं काय करायचे, खतं टाकायचे आहेत. देन इंटरकल्टिवेशन म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, आंतरमशागत असं म्हणतो. आंतरमशागत कधी करतात, आफ्टर सोईंग ऑफ क्रॉप. ओके, किंवा इन स्टँडिंग क्रॉप. स्टँडिंग क्रॉपमध्ये जे ऑपरेशन केले जातात त्याला काय म्हणतात, इंटरकल्टिवेशन असं म्हणतात. त्याच्यामध्ये 1 हँड विडिंग इज सफिशियंट फॉर कंट्रोल ऑफ वीड ग्रोथ. ओके, इंटरकल्टिवेशनमध्ये विडिंग केली जातं, खुरपणी केली जाते. नाचणीसाठी 1 हँड विडिंग, एक खुरपणी सफिशियंट आहे फॉर द कंट्रोल ऑफ वीड ग्रोथ. देन इरिगेशन. इंटरकल्टिवेशन झाल्यानंतर इरिगेशन म्हणजे पाणी व्यवस्थापन किंवा त्याला सिंचन असं म्हटलं जातं. जर आपण खरीप सीझनमध्ये क्रॉप लावत असेल तर त्याला पाण्याची गरज नसते, कारण पावसावरती हे क्रॉप काय होतं, उगवून येतं. जर पाऊस पडला नाही तर आपण आर्टिफिशियल काय करतो, पाणी देतो. जनरली रागी क्रॉप इज नॉट इरिगेटेड. हे रेनफेड क्रॉप आहे, पूर्णपणे पावसाच्या पाण्यावरती घेतलं जातं. इरिगेशन आर गिवन ॲट 7 to 10 days इंटरवल. आणि जर पाऊस पडला नाही तर 7 ते 10 दिवसाच्या अंतराने, 7 ते 10 दिवसाच्या अंतराने इरिगेशन, आर्टिफिशियल इरिगेशन आपण काय दिलं जातं. ओके, म्हणजे फर्स्ट इरिगेशन जर आपण 1 तारखेला दिलं तर दुसरं इरिगेशन कधी द्यायचं, 10 तारखेला. ओके, तिसरं इरिगेशन 20 तारखेला, चौथं इरिगेशन 30 तारखेला. ओके, 8 ते 10 दिवसाच्या अंतराने आपण काय करायचं, पाण्याच्या पाळ्या द्यायच्या. देन हार्वेस्टिंग म्हणजे काय, काढणी. ओके, किंवा कापणी असं आपण म्हणतो. जर ते पीक मॅच्युअर झालं, ओके, मॅच्युअर झाल्यानंतर आपण हार्वेस्टिंग करतो. तर ते मॅच्युअर कसं झालं हे आपण कसं ओळखतो, ते पीक काय होतं, त्याचा कलर बदलतो. ओके, कोणतंही इन जनरल पीक असेल, जेव्हा तो हार्वेस्टिंगला येतं तेव्हा त्याचा काय होतं, कलर बदलतो. ग्रीनिश असतं, हिरवं असतं, ते ब्राउनिश कलरमध्ये त्याचं कलर रूपांतर होतं. नंतर पाणी, लिव्स काय होतात, ड्राय होतात आणि गळून पडतात. नंतर जे त्याचं कणीस असेल ते कणीस काय होतं, ड्राय होतं. त्याच्यामधले सीड्स असतील ते ड्राय होतात. त्याच्यामध्ये मॉइश्चर काय होतं, कमी होतं. सीड्सचा कलर चेंज होतो, ग्रीनपासून ते ग्रीन असतील तर सीड्स काय होतात, ग्रीनिश कलरचे होतात. ओके, असं झाल्यानंतर आपण काय ठरवतो, हे पीक काय आलेलं आहे, हार्वेस्टिंगला आलेलं आहे. फिंगर मिलेट मॅच्युअर्स विदिन 120 to 135 days आफ्टर सोईंग. ओके, DAS म्हणजे काय, डेज आफ्टर सोईंग. लावल्यापासून किती दिवसांनी, डेज आफ्टर सोईंग. ओके, लावल्यापासून 120 ते 135 दिवसांनी फिंगर मिलेट काय होतं, काढणीस येतं, हार्वेस्टिंगला येतं. ओके, सपोज आपण आज लावलेलं आहे पीक, तर ते 120 ते 135 दिवसांनी काय करायचं, त्याचं हार्वेस्टिंग करायचं. म्हणजे 3 ते 4 महिन्यांनी हे पीक काय होतं, हार्वेस्टिंगला येतं. हार्वेस्टिंग कसं करायचं, काढणी कशी करायची. हार्वेस्टिंग इज डन बाय कटिंग द प्लांट क्रॉस टू द ग्राउंड लेवल. ओके, हार्वेस्टिंग हे नाचणीचं कसं केलं जातं, बाय युझिंग द सिकलच्या सहाय्याने किंवा कोयत्याच्या सहाय्याने प्लांट काय करायचे, कट करायचे क्लोज टू द ग्राउंड लेवल. ओके, कट केल्यानंतर ते क्रॉप काय करायचं, तसंच त्या फील्डमध्ये ठेवायचं, जेणेकरून 1 ते 2 दिवस ठेवायचं, जेणेकरून त्याच्यामधलं एक्सेस मॉइश्चर काय होईल,
अजून काय होईल, ड्राय होईल. ड्राय झाल्यानंतर काय होतं, त्याच्यामधून जे ग्रेन्स असतील ते इझिली बाहेर पडतात, म्हणून ड्रायिंगसाठी ठेवायचे 1 ते 2 दिवस. 1 ते 2 दिवस झाल्यानंतर त्याचं थ्रेशिंग करायचं. द इयरहेड्स आर निप्ड अँड ड्रायड. ओके, नंतर काय करायचे, इयरहेड्स निप म्हणजे काय करायचे, सिकलच्या साहाय्याने इयरहेड्स काय करायचे, त्या जे काही आपण कट केलेलं आहे प्लांट त्याच्यापासून इयरहेड्स काय करायचे, कट करायचे आणि ते इयरहेड्स ड्रायिंगसाठी ठेवायचे. इयरहेड म्हणजे कणीस आपण म्हणतो. नंतर ड्रायड हेअर्स आर थ्रेश्ड. ओके, आणि ड्रायिंगसाठी 1 ते 2 दिवस ते इयरहेड्स काय करायचे, ड्राय करायचे. ड्राय झाल्यानंतर त्या इयरहेड्सचं काय करायचं, थ्रेशिंग करायचं. थ्रेशिंग म्हणजे काय, मराठीत त्याला मळणी असं म्हटलं जातं. डेफिनेशन काय आहे, प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द ग्रेन्स फ्रॉम द इयरहेड्स. ओके, त्या इयरहेड्समधून कणसामधून ग्रेन्स बाहेर करणे ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, थ्रेशिंग असं म्हटलं जातं, मळणी असं म्हणतात. ओके, मळणी केली जाते, थ्रेशिंग केलं जातं. आणि थ्रेशिंग केल्यानंतर काय केलं जातं, विनोईंग करतात. विनोईंग म्हणजे काय, मराठीत त्याला पाखडणी असं म्हणतात. प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द डर्ट मटेरियल फ्रॉम द सीड्स. ओके, जेव्हा आपण थ्रेशिंग करतो तेव्हा थ्रेशिंगमध्ये काय येतात, बरेच डर्ट मटेरियल येतात, खडे येतात, माती येते, लिव्ज येतं, स्टेम येतं. ओके, आणि ते सेपरेट करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात, विनोईंग असं म्हटलं जातं. विनोईंग सुपाच्या साह्याने सुपाच्या साह्याने केलं किंवा आर्टिफिशियली विनोईंग केलं जातं. दिस इज द हार्वेस्टिंग अँड देन ॲव्हरेज इल्ड. हार्वेस्टिंग, थ्रेशिंग, विनोईंग आणि ड्रायिंग झाल्यानंतर इल्ड म्हणजे काय, उत्पन्न. सरासरी उत्पन्न किती येतं हेक्टरी. ओके, जर आपण रेनफेड क्रॉप पावसाच्या पाण्यावर जर पीक घेतलं तर त्याच्यापासून आपल्याला 6 ते 12 क्विंटल ग्रेन इल्ड मिळतं. ओके, ग्रेन इल्ड म्हणजे दाण्याचं उत्पन्न, 6 ते 12 क्विंटल. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. ओके, हेक्टरी आपल्याला 6 ते 12 क्विंटल एका हेक्टरमधून आपल्याला ग्रेन इल्ड मिळतं. आणि स्ट्रॉ इल्ड म्हणजे त्याचा स्ट्रॉ. ओके, इट इज यूज फॉर फॉडर पर्पज. 12 ते 18 क्विंटल एवढा स्ट्रॉ मिळतो आपल्याला एका हेक्टरमध्ये. आणि जर आपण इरिगेटेड क्रॉप घेतलं, बागायती पीक जर घेतलं किंवा पाण्याच्या पाळ्या देऊन जर पीक घेतलं तर आपल्याला त्याच्यापासून 25 ते 37 क्विंटल ग्रेन इल्ड मिळतं. एका हेक्टरमधून आपल्याला 25 ते 37 क्विंटल एवढं दाण्याचं उत्पन्न मिळतं, ग्रेन इल्ड मिळतं. आणि 37 ते 60 क्विंटल एवढं स्ट्रॉ इल्ड मिळतं. एका हेक्टरमधून 37 ते 60 क्विंटल स्ट्रॉ मिळतो. ओके, दिस इज द ॲव्हरेज इल्ड ऑफ फिंगर मिलेट. दिस इज द होल इन्फॉर्मेशन अबाउट कल्टिवेशन प्रॅक्टिसेस ऑफ फिंगर मिलेट. ओके, हे काय आहेत, कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आहेत फ्रॉम सोविंग टू हार्वेस्टिंग, इल्डपर्यंत जे आपण ऑपरेशन त्या पिकामध्ये करतो, दॅट इज कॉल्ड एज कल्टिवेशन प्रॅक्टिसेस. ओके, हे सर्व आहेत कल्टिवेशन प्रॅक्टिसेस ऑफ फिंगर मिलेटचे आहेत. ओके, असेच कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आपण जे काही क्रॉप्स आहेत सर्व क्रॉपचे आपण पाहणार आहोत. ओके, दिस इज द फिंगर मिलेट क्रॉप. ओके, आणि आजपासून तुम्ही ॲग्रोन हा पेपर वाचायचा. ओके, त्याच्यामुळे तुमचं नॉलेज काय होईल, वाढेल. तुम्ही जर ॲग्रोन तुमच्याकडे नसेल तरी ऑनलाईन ॲग्रोन पेपर जर तुम्ही गुगलवर सर्च केला, ई पेपर, ॲग्रोन ई पेपर, तरी तुम्हाला दिसेल. आणि तो दररोज पेपर तुम्ही काय करायचा, वाचायचा. आजपासून दररोज ऑनलाईन तुम्ही ॲग्रोनचा पेपर वाचायचा, जेणेकरून तुमचं नॉलेज काय होईल, अजून वाढेल. आणि रिसेंट ॲग्रिकल्चरमध्ये काय चाललेलं आहे त्याचं तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. त्यामुळे ॲग्रोन हा ऑनलाईन दररोज न चुकता तुम्ही वाचायचा आहे. ओके, थँक्यू.